अनिल नावाचा एक व्यक्ती असतो जो की ट्रॅक्टर ड्रायव्हर असतो. त्याने त्याचा ट्रॅक्टर कारखान्याला जोडलेला होता ऊस वाहतुकीसाठी. त्याचं काम असं होतं की ऊसाच्या फडातून ट्रॅक्टर घेऊन कारखान्यापर्यंत पोहोचवणे. रात्री अपरात्री जावं लागायचं. त्याच्यामुळे त्याच्या घरी त्याची पत्नी एकटीच असायची. पत्नीचं नाव होतं अनिता. दोघांचं 2 वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं. लग्न झाल्यानंतर ते लगेच 1-2 महिन्यानंतर आई-वडिलांपासून विभक्त राहिलेले होते. तसं तर अनिता जी होती दिसायला सुंदर, भरलेली जवानी अशी होती, पण अजूनपर्यंत या दोघांना मूल नव्हतं. तर अनिता आणि जो अनिल होता हे दोघंच होते. ज्यावेळेला कारखान्यावरती जावं लागायचं अनिलला, अनिता घरी एकटीच असायची. त्यावेळेला त्याने एक दिवशी असंच जावं लागल्यामुळं अनिलने त्याच्या सावत्र भावाला रमेशला त्याच्यापाशी बोलवलं तिच्यासोबत राहण्यासाठी एक दिवस. त्याचं वय होतं 16 वर्ष, 10वी शिकत होता. ज्यावेळेला अनिल गेला आणि त्यावेळेला अनिता आणि जो रमेश आहे तिचा सावत्र दीर रूममध्ये गेले. अनिता झोपली. ज्यावेळेला 12 वाजता जो रमेश आहे अनिताचं बदन बघतो झोपल्यानंतर, त्यावेळेला त्याला जे करतो त्याच्यानंतर ते बघून तुम्ही म्हणणारात की नात्याची कदरच राहिली नाही माणसांना. तर विषय असा आहे की जो अनिल आहे याचं 2 वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं. सुरुवातीला तर त्याला मुलगी भेटत नव्हती ट्रॅक्टर ड्रायव्हर असल्यामुळं. पण त्याच्या घरच्यांनी कसं तर करून त्याला एक मुलगी बघून त्याचं लग्न लावून दिलेलं होतं. पण जी अनिता होती ती थोडीशी म्हणजे अशी होती की तिला घरचे लोकं पटत नव्हती, जास्त माणसं पटत नव्हती. त्यामुळे 2 महिन्यातच ती अनिलला म्हणते की मला वेगळं राहायचं नाही तर मी चालले माहेरी. अनिल तर काय करू शकत नव्हता. अनिलचे आई-वडील म्हणले, "काम करतो, 1-2-3 एकर रान घे, तुझं वेगळं राहा, कशाला आमच्या नादी लागतो आता." असं म्हटल्यानंतर ते दोघं वेगळे राहतात. 2 वर्ष जातात. 2 वर्षानंतर अनिल ट्रॅक्टर घेतो. ट्रॅक्टर घेतल्यानंतर तो म्हणतो की गावात तर काही भाडं नाही, कारखान्याला जोडून बघा, ऊसाचा सीझन चालू आहे. कारखान्याला ट्रॅक्टर जोडतो. ट्रॅक्टर जोडल्यानंतर चांगला धंदा व्हायला लागतो. पण काम असं होतं की रात्री अपरात्री जावं लागायचं. त्याला काळजी पडायची की आता अनिताचं काय होणार, मी तर एकटा जातो, ही एकटी इथं. त्यामुळं तो काय करायचा, त्याचा सावत्र भाऊ रमेश त्याचा 10वी शिकत होता. त्याच्यावरती त्याचा खूप विश्वास होता, पण तो विश्वासघात करणार हे त्याला माहीत नव्हतं. तो ज्या दिवशी जाईल त्या दिवशी त्या रमेशला सांगायचं की आज वहिनीपाशी थांब, तिला सोबत होईल आणि तूही तिथं अभ्यास वगैरे करून निवांत झोपून जाऊन सकाळी इथूनच शाळेला जा. रमेश म्हणायचा हो. असंच एक दिवशी ज्या वेळेला रमेशला बोलवण्यात येतं, अनिल तर निघून जातो. रमेश तिथं ज्या वेळेला येतो त्यावेळेला रमेशला होती सवय अश्लील व्हिडिओ बघण्याची. अश्लील व्हिडिओ बघून बघून त्याचं पूर्ण डोकं खराब झालेलं होतं. अनिता ज्या वेळेला झोपते संध्याकाळी 12 वाजता जेवण वगैरे करून त्याला बोलवते, बाळा ये झोप इथं. लग्नाला जाऊन आल्यामुळं साडी वगैरे जी लग्नाला गेलेली तीच घातलेली होती. परफ्यूम वगैरे मारलेला होता. ज्यावेळेला रात्री अचानक रमेश उठतो त्यावेळेला अनिताचं बदन बघतो. पार वेडा होऊन जातो रमेश. रमेश ज्या वेळेला झोपलेली बघतो अनिताला त्यावेळेला तो पागल होतो आणि तिच्या शरीरावरून हात फिरवायला लागतो. अनिता तर झोपेत होती, तिला काही समजलं नाही. पूर्ण पहिल्यांदा छातीवर हात फिरवतो. कडक कडक लागतंय. त्याच्यानंतर हळूहळू कमरेकडे असं फिरवायला लागतो हात. त्यावेळेला अनिताला जाग येते. अनिता म्हणते, काय करतो हे, येडा झाला काय, तुझं काय वय, आपलं नातं काय, तू करतोय काय. रमेश म्हणला, नाही 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 काय नाही करत, ते थोडं चुकून झालं. असं म्हटल्यानंतर ते पुन्हा दोघं झोपून जातात. आता रमेशच्या डोक्यात चालायला लागले की आपल्याला हे काही करून पाहिजेच आहे. असं म्हटल्यानंतर तो काय करतो, तो दिवस जाऊ देतो. 2-3 दिवसानं पुन्हा अनिल कारखान्यावरती जातो. कारखान्यावरती गेल्यानंतर ज्यावेळेस रमेशला बोलवण्यात येतं, रमेश डोकं चालवतो. एक मेडिकलमध्ये जाऊन 2 झोपेच्या गोळ्या घेऊन येतो आणि त्या गोळ्या अनिताला देतो. अनिताला दिल्यानंतर ती अनिता तर झोपून जाते. आता गाढ झोपल्यानंतर जो रमेश आहे तो त्याचं काम चालू करतो. पूर्ण छातीवरनं हात वगैरे फिरवून साडी वगैरे वर करून त्याचं काम करतो. एक 10 ते 15 मिनटं त्याचं काम चालतं. सुरुवातीला पहिली वेळ होती त्यामुळे थोडी अपदा झाली, पण त्यानं ट्राय करून करून गाळून टाकलं. तर विषय असा आहे की त्याला लत लागली. पहिल्यांदा म्हणल्यावर एकतर जेवण आणि त्यामध्ये असं मिळतं म्हणल्यावर ऐकतं, त्याला लत लागली. सारखा असं करायला लागला. त्यामुळं आता अनिताला शक यायला, मी तर त्या दिवशी गाढ झोपून जाते, सकाळी उठल्यावर तर मला शरीर संबंध केल्यासारखं का वाटतंय. आता तिला तर अनुभव होता 2 वर्षाचा, त्यामुळे तिला लक्ष द्यायचं की काहीतरी चुकीचं आहे. एक दिवशी ती काही खात नाही, पीत नाही, दिलेलं पाणी बाजूला टाकून देते आणि लक्ष देते, तर हे असं करतो की झोपेच्या गोळ्या देऊन तिच्यासोबत शरीर संबंध करतोय. त्या दिवशी ही शरीर संबंध करायचा प्रयत्न करतो रमेश, पण जी अनिता आहे ती लगेच उठते आणि त्याला लय मारते, कानाखाली वगैरे मारते आणि रात्रीच 12 वाजता त्याला उठवून त्याच्या घरी लावते. असा विषय झाल्यानंतर ती म्हणते की येऊ दे, तुझे
भाऊ त्याला सांगते, तुझ्या आईवडिलाला सांगते. त्यावेळेला त्याचं डोकं फिरतं. आता काय नाही, पूर्ण घाबरून जातो. म्हणतो आपल्याला शाळेत जायचं, आपली बदनामी होईल. एक लाकडी दांडकं घेऊन येतो आणि त्या जी अनिता आहे तिला मारतो, बेदम मारतो. बेदम मारल्यानंतर तिचा गळा आवळून तिथं जागी संपवून टाकतो. आता तिथं संपवतून जागेला ठेवतो. डोक्यावरती मुका मार लागल्यामुळं काही समजत नव्हतं काय झाले. तिथं ठेवतो आणि सकाळी उठून शाळेला जातो. अनिल येतो दुसऱ्या दिवशी. अनिल आल्यानंतर बघतो तर अनिता उठत नाही. ॲम्ब्युलन्स बोलवण्यात येते, दवाखान्यात घेऊन जातात, पण डॉक्टर मृत घोषित करतात. डॉक्टरांना संशय येतो. पोलिसांना कॉल करण्यात येतो. पोलीस येतात, बॉडी ताब्यात घेतात. पोस्टमॉर्टम केल्यानंतरच लक्षात येतं बेदम मारहाण करून गळा दाबून मारलेला आहे. पहिल्यांदा अनिलला विचारतात, पण अनिल तर कारखान्यावरती गेला होता. त्याची एंट्री होती त्या दिवशी कारखान्यावरती. तीच पावती दाखवल्यानंतर पोलिसांचा शेक डायरेक्टर तो सांगतो की माझा सावत्र भाऊ तिथं झोपायला होता. लगेच त्याला उचलण्यात येतं रमेशला. रमेश म्हणतो, नाही मी काही केलं नाही, मी तर बारका आहे, मी काय करणार आहे. पण त्याच्या पोलिसांच्या असं लक्षात येत होतं की हा बारका नाही, हा नाटक करतोय. ज्या वेळेला पोलिसांनी त्यांची ताकद दाखवली त्यावेळेला तो बोलता झाला पोपटासारखा. आणि तो म्हटला की हो, विषय असा झाला होता की कळल्यामुळं, ती मारल्यामुळं म्हणली होती घरच्यांना सांगते. आता मित्रांनो बघा, यामध्ये नातं कळलं नाही, काय नाही. तर विषय कसा झाला, रमेशला तर अटक झाली, अनिलची बायको गेली, अनिल आता एकटा पडला. यामध्ये चूक कोणाची मला कमेंट करून नक्की सांगा.